मित्रांनो, अदानी ग्रुप एअरलाईन बिझनेसमध्ये इंटरेस्ट घेत आहे. तसेच आता ऍपल पे इंडियामध्ये लॉन्च होत आहे. तसेच FMCG मध्ये HUL आणि ब्रिटानियाच्या नवीन स्ट्रॅटेजी सुद्धा आज आपण डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. आणि विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. मित्रांनो, पहिली न्यूज आहे HUL आणि ब्रिटानिया बद्दल. तर मित्रांनो, HUL चा Q1 FY27 टर्नओव्हर हा 17,184 कोटीवर पोहोचला आहे, जो मागच्या वर्षीच्या 15,552 कोटींपेक्षा 10% जास्त आहे. आणि ही कंपनी गेल्या 13 क्वार्टर्स मधली सर्वात मजबूत ग्रोथ आपल्याला दाखवली आहे, ज्यामध्ये 5% व्हॉल्यूम ग्रोथ आणि 5% प्राइस ग्रोथ यांचा समान वाटा आहे. दुसरीकडे ब्रिटानियानी ग्रोथ मुख्यतः शिंकफ्लेशनवर आधारित आहे, म्हणजे सेम प्राइस मध्ये प्रोडक्टचं वेट कमी करणं. स्पेशली मित्रांनो, 5 रुपये आणि 10 रुपयाच्या बिस्किट पॅक्स मध्ये ही श्रिंकफ्लेशन स्ट्रॅटेजी खूप जास्त चालते. आणि कंपनीने पुढच्या क्वार्टरमध्ये आणखी 1.5% ते 2% ऍडिशनल प्राइसिंग घेण्याचे संकेत दिले आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट न्यूज की अदानी ग्रुप हे एअरलाईन बिझनेस मध्ये एंट्री घ्यायचा विचार करत आहे. मित्रांनो, अदानी ग्रुप आता एअरलाईन बिझनेस मध्ये उतरण्याचा विचार करत आहे, जो इंडियाच्या एव्हिएशन मार्केट मधले कॉम्पिटिशन आणखी वाढू शकते, जिथे सध्या इंडिगो आणि एअर इंडियाचा डॉमिनन्स आहे. रिपोर्टनुसार मित्रांनो, गव्हर्नमेंटने सुद्धा अदानी सारख्या बिझनेस ग्रुप्सना एअरलाईन सुरू करण्यासाठी प्रायव्हेटली एनकरेज केला आहे, कारण एअर इंडियाच्या स्क्रुटिनी आणि इंडिगोच्या डिसेंबर मधल्या ऑपरेशनल डिस्ट्रप्शनमुळे नवीन प्लेअरची गरज भासत आहे. अदानीने आपल्या लेटरमध्ये गव्हर्नन्स, सेफगार्ड आणि सर्व एअरलाईनसाठी नॉन डिस्क्रिमिनेटरी ऍक्सेस देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र यासाठी कॅबिनेट अप्रूव्हल लागेल आणि एक्झिस्टिंग एअरलाईनकडून विरोध होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, अदानी ग्रुप आधीच 8 एअरपोर्ट्स ऑपरेट करतो, त्यामुळे एअरलाईन बिझनेसमध्ये एंट्री केल्यास त्यांना व्हर्टिकल इंटिग्रेशनचा मोठा फायदा नक्कीच मिळू शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट बिग न्यूज आहे की ऍपल पे इंडियामध्ये आता लॉन्च होतंय. हो मित्रांनो, ऍपल पे इंडियामध्ये सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2026 पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे. आणि कंपनीने ICICI बँक, HDFC बँक आणि ऍक्सिस बँक सारख्या बँक सोबत टॉक्स केलेले आहेत. सुरुवातीला ऍपल पे मध्ये UPI सपोर्ट नसेल, फक्त व्हिसा आणि मास्टर कार्ड सारख्या कार्ड नेटवर्कद्वारे कॉन्टॅक्टलेस पेमेंट सपोर्ट केला जाणार आहे. ऍपल सध्या कार्ड इश्युइंग बँक सोबत ट्रान्झॅक्शन रेव्हेन्यू कसा शेअर होईल यावर डिस्कशन करत आहे. मात्र एक्झॅक्ट प्राइसिंग डिटेल अजूनही पब्लिकली समोर आलेल्या नाहीत. मित्रांनो, UPI शिवाय लॉन्च होणं म्हणजे ऍपल पेला इंडियाच्या मास मार्केटमध्ये सुरुवातीला लिमिटेड अडॉप्शन मिळू शकतो, कारण बहुतांश डिजिटल पेमेंट हे UPI द्वारे होतात. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, जर ऍपल पे लॉन्च झालं तर ते तुम्ही यूज करणार का. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, चायनाच्या ह्युमनॉइड रोबोट बद्दल. तर मित्रांनो, ग्लोबल ह्युमनॉइड रोबोट मार्केटमध्ये चायनाचा डॉमिनन्स आता 90% पर्यंत पोहोचला आहे. चायनीज वेंडर्स 97% युनिट शिप करतायत आणि चायनीज बायर्स हे 85% डिमांड ऍब्सॉर्ब करत आहेत. एजीबॉट हे 31% मार्केट शेअरसह लीडर आहे. त्यानंतर युनिटी रोबोटिक्स हे 27% सह दुसऱ्या स्थानावर आहे. तर टेस्ला फक्त जवळपास 5% शेअरसह मागे आहे. 2026च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये ग्लोबल ह्युमनॉइड रोबोट शिपमेंट ही 272% वाढून 19,100 युनिट्सवर पोहोचले आहे. आणि 2030 पर्यंत हे 5 लाख युनिट पर्यंत जाण्याचा एस्टिमेट आहे. चायनाच्या डॉमिनन्स मागे मोठा गव्हर्नमेंट सपोर्ट आणि हार्डवेअर इटरेशनची वेगवान स्पीड आहे. मित्रांनो, इंडियासाठी हा एक वेकअप कॉल आहे, कारण जर आपण रोबोटिक्स आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आतापासूनच इन्व्हेस्टमेंट केलं नाही तर पुढच्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मध्ये आपण खरोखर खूप मागे राहू शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे आदित्य बिर्ला ग्रुप बद्दल. तर आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेलच्या बोर्डनी 8 ऑगस्टला सब्यसाची कलकत्ता LLP बिझनेसचं कॉर्पोरायझेशन करून सब्यसाची इंडिया लिमिटेड नावाची एक नवीन कंपनी तयार करण्यास अप्रूव्हल दिलेली आहे. ABFRL यामध्ये जवळपास 5.10 कोटींची इन्व्हेस्टमेंट करून 51% इक्विटी स्टेक घेणार आहे. आणि ही प्रोसेस कुठल्याही गव्हर्नमेंट किंवा रेग्युलेटरी अप्रूव्हल शिवाय 15 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, लक्झरी आणि डिझायनर ब्रँडना वेगवेगळ्या कॉर्पोरेट स्ट्रक्चर मध्ये आणणं हे सहसा भविष्यातल्या व्हॅल्यू अनलॉकिंग किंवा फंड रायझिंग साठी पहिलं पाऊल असतं. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इंडिपेंडन्स डे सेल बद्दल.
तर मित्रांनो ॲमेझॉनचा ग्रेट फ्रीडम फेस्टिवल हा 1 ते 17 ऑगस्ट आणि फ्लिपकार्टचा फ्रीडम सेल 11 ते 15 ऑगस्ट आणि मिंत्राचा इंडिपेंडन्स डे सेल हा 12 ते 18 ऑगस्ट दरम्यान सुरू आहे. तर मित्रांनो रिपोर्टनुसार ई कॉमर्स GMV मध्ये 20 ते 25% ची ग्रोथ एक्सपेक्टेड आहे आणि ज्यामध्ये क्विक कॉमर्स सर्वात वेगाने म्हणजे 150% वाढण्याचा इस्टिमेट आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो बकिंगो बद्दल. तर मित्रांनो ऑनलाईन बेकरी स्टार्टअप बकिंगोनी आपल्या एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर फेसिंग कॅपिटल कडून 100 कोटी म्हणजे जवळपास $10.5 मिलियन सिरीज बी फंडिंग उभारलं आहे, जे कंपनीच्या 2023 मधल्या शेवटच्या फंडिंग राऊंड नंतर जवळपास 3 वर्षांनी आला आहे. या राऊंड मध्ये कंपनीची व्हॅल्युएशन ही 727 कोटींवरून 2.6 पटीने वाढून 1643 कोटींवर पोहोचली आहे. मित्रांनो ही कंपनी 30 पेक्षा जास्त शहरांमध्ये आणि 100 पेक्षा जास्त किचनद्वारे केक आणि डेझर्ट विकते आणि फायनान्शियल 25 मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू हा 300 कोटी होता तर लॉस 16.5 कोटी होता. तर मित्रांनो नेक्स्ट अपडेट आहे सेबीकडून. तर सेबीने फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर म्हणजे FPIs ना एक्सचेंज ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मध्ये जास्त वाईड पार्टिसिपेशन देण्याचा प्रपोजल दिला आहे, ज्यामध्ये नॉन ॲग्रिकल्चर इंडेक्स डेरिव्हेटिव्ह आणि नॉन कॅश सेटल नॉन ॲग्रिकल्चर कमोडिटी डेरिव्हेटिव्हचा समावेश असणार आहे. सध्या FPIs फक्त कॅश सेटल नॉन ॲग्रिकल्चर डेरिव्हेटिव्ह मध्येच पार्टिसिपेट करू शकतात, पण या नवीन प्रपोजलमुळे फिजिकली सेटल कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये सुद्धा ट्रेड ते आता करू शकतात. मित्रांनो FPIs ना जास्त ऍक्सेस मिळणं म्हणजे MCX सारख्या कमोडिटी एक्सचेंजवर ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सेक्टर मधल्या स्टॉकसाठी ही एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट असणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ट्रम्प टॉवर्स बद्दल. तर मित्रांनो ट्रिबेका डेव्हलपमेंट्स आणि इरा रिअल्टी यांनी एकत्र येऊन हैदराबादच्या कोकापेट एरियामध्ये ट्रम्प टॉवर्स लॉन्च करण्याची घोषणा केली आहे, जो ट्रम्प ब्रँडचा साऊथ इंडिया मधला पहिलाच प्रोजेक्ट असणार आहे. मित्रांनो हे 65 स्टोरीचे टॉवर्स जवळपास 800 फीट हाईटचे असतील आणि 28व्या फ्लोअरवर एका स्काय ब्रिजनी कनेक्टेड असतील, ज्यामुळे हे साऊथ इंडिया मधले सर्वात उंच टॉवर ठरणार आहेत. या 4 एकरच्या प्रोजेक्टमध्ये 450 पेक्षा जास्त होम्स असतील आणि ज्याची किंमत 5 कोटींपासून ते 18 कोटीपर्यंत असणार आहे. मित्रांनो 1800 कोटींच्या कॉस्टनी बांधल्या जाणाऱ्या या प्रोजेक्टमधून कमीत कमी 3500 कोटींचा रेव्हेन्यू अपेक्षित असेल आणि ऑक्टोबरमध्ये एरिक ट्रम्प यांच्या उपस्थितीत फॉर्मल लॉन्च सुद्धा होणार आहे. मित्रांनो ट्रम्प ब्रँडचा हा 12 वर्षातला इंडियामधला 6वा प्रोजेक्ट आहे आणि हैदराबाद सारख्या टियर 1 सिटीमध्ये अल्ट्रा लक्झरी रिअल इस्टेटची वाढती डिमांड दाखवतो आणि सेगमेंट मधल्या रिअल इस्टेट कंपनीसाठी हा एक पॉझिटिव्ह सिग्नल असू शकतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ITR बद्दल. तर फायनान्स मिनिस्ट्रीने पार्लिमेंटला दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार ITR 7 पिलर्स म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट, पॉलिटिकल पार्टीज आणि युनिव्हर्सिटीज आणि तसेच रिसर्च इन्स्टिट्यूशन यांचं एकत्रित टॅक्स लायबिलिटी हे AY 2021 ते 2022 मधल्या 356 कोटींवरून वाढून AY 2025-26 मध्ये 1043 कोटींवर पोहोचला आहे, जी जवळपास तिप्पट वाढ आहे. मित्रांनो अशा इन्स्टिट्यूशनचं वाढतं टॅक्स लायबिलिटी दाखवतं की टॅक्स डिपार्टमेंट आता चॅरिटेबल आणि नॉन प्रॉफिट एंटिटीजच्या कंप्लायन्सवर सुद्धा जास्त कडी नजर ठेवत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो गोल्ड ETF बद्दल. तर मिराई असेट गोल्ड ETFनी गेल्या 3 महिन्यांमध्ये 16.70% रिटर्न दिला आहे, जो अलीकडच्या गोल्डच्या हिस्टॉरिक रॅलीचा थेट फायदा दाखवत आहे. मित्रांनो गोल्ड ETF मधली ही स्ट्रॉंग रिटर्न दाखवते की फिजिकल गोल्ड ऐवजी ETF द्वारे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आता किती पॉप्युलर आणि इफेक्टिव्ह होते. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशनसाठी गोल्ड ETFचा विचार नक्की करा. तर मित्रांनो आता डिस्कस करूया आजच्या पिवट पॉइंट्स बद्दल. तर मित्रांनो सेन्सेक्स काल हा जवळपास 78,154 आणि निफ्टी हा 24,471 वर बंद झाली. त्यामुळे मित्रांनो निफ्टीचा पिवट पॉइंट जवळपास 24,470 येतो, ज्या खाली सपोर्ट असणार आहे 24,370 आणि 24,270 वर. तर वर रेजिस्टन्स हा 24,570 आणि 24,670 वर आहे. तसेच सेन्सेक्सचा पिवट जवळपास 78,150 येतो, त्यामुळे सपोर्ट हा 77,800 आणि 77,450 वर असेल. तर रेजिस्टन्स हा 78,500 आणि 78,850 वर असेल. बँक निफ्टीसाठी 58,000चा सपोर्ट आणि 59,500चा रेजिस्टन्स राहील.
मित्रांनो, कालचा दिवस दाखवतो की डोमेस्टिक कन्झ्युमर सेक्टरमध्ये मोठे स्ट्रक्चरल बदल होत आहेत. HUL ब्रिटानियाच्या प्राइसिंग स्ट्रॅटेजी पासून अदानी आणि ॲपलच्या नवीन सेक्टर एंट्रीज बद्दल. मात्र त्याच वेळी क्रूड ऑइल प्राइसिंग ही $90च्या जवळ पोहोचल्यामुळे मार्केटवर एक फ्रेश रिस्क तयार होत आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्टर्सनी आपल्या SIP आणि सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवाव्यात आणि शॉर्ट टर्म ट्रेडर्सनी आज ऑइल प्राइसेसच्या फ्रेश अपडेट्सवर बारीक लक्ष ठेवून ट्रेडिंग करावं. तर मित्रांनो, तुम्हाला आजच्या न्यूज कशा वाटल्या हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करायचा आहे. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.